नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. कोल्हापूर जिल्ह्यामधील 433 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला. ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प होण्याची शक्यता. मार्च महिन्याचे शेवटचे 15 दिवस ग्रामपंचायतीसाठी खूप महत्त्वाचे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र गारवा. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिमच्या कारंजा बाजार समितीत गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. खरेदी प्रक्रियेला वेग देण्याचं बाजार समिती प्रशासनासमोर आव्हान. साताऱ्याच्या कराडमध्ये निसरे फाटा ते मसूर रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांचं निकृष्ट पद्धतीनं काम सुरू. रस्त्याच्या दर्जावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण. पनवेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा. गॅस सिलेंडरच्या विक्री केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी. नागरिकांनी गर्दी करू नका, पालिका प्रशासनाचं आवाहन. अहिल्यानगरच्या राहुरीत बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला. प्रसंगावधान राखत मजुराने प्रतिकार केल्यानं मोठा अनर्थ टळला. बीडच्या केजमध्ये संपत्तीच्या वादातून लेकाकडून बापाला अमानुष मारहाण. रक्तबंबाळ अवस्थेत स्कॉर्पिओ डांबून नेलं. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईतील महापे ते शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचा बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. कारवाईत 2 आरोपींना अटक. सायबर पोलीस आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची संयुक्त कारवाई. नांदेडच्या किनवटमधील इस्लामपूरमध्ये अचानक लागलेल्या आगीत 4 ते 5 दुकानं जळून खाक. आगीत दुकानदारांचं लाखोंचं नुकसान. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. देहुरोड बलरोटा नगर येथील दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग. आगीत गोडाऊनमधील संपूर्ण किराणा सामान जळून खाक. 70 ते 80 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.